नमस्कार मंडळी, मी आलेले आहे कोल्हापूरला माझ्या मुलाच्या शाळेवरती. माझा मुलगा इकडं शिकायला आहे 4 वर्षापासून आणि इथं संजीवनी पब्लिक स्कूल मध्ये टाकलेलं आहे मी त्याला इथं. तर आल्यावर नंतर मग मी मीटिंग चालू झाली होती, मला उशीर झाला होता यायला. बरं, तर मग मीटिंग अटेंड केली, बाहेर आल्यावर नंतर मग मी मुलाला माझ्या घेऊन गेले. त्याला मी सायंकाळी आणून सोडणार होते शाळेवरती, वापस 6:30 वाजेपर्यंत आणून सोडायचं होतं. मग त्याला घेऊन गेले आणि नंतर शाहू पॅलेसमध्ये गेलो होतो आम्ही इथं. तर पण मध्ये नाही जाऊ दिलं, मध्ये शूट पण नाही करू दिलं. नंतर मग आम्ही गेलो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. बाहेर मार्केट जे असतात ना, तिथे पाहिलं, थोडंसं मार्केट पाहिलं. मला थोडंसं इथलं काही शॉपिंग पण करायची होती, ती खरेदी केली मी. आणि इथे पाहिले होते मी त्या रांगोळीचे साचे, खूप सुंदर सुंदर होते. तर रांगोळीचे साचे पण घेतले मी 2 रांगोळीचे साचे. इथं मी सरस्वतीचं यंत्र घेतलं होतं आणि एक महालक्ष्मी यंत्राचे साचे 2 घेतले मी. आणि तिथून पुढे गेलोत मग आम्ही दोघंजण. माझ्या मुलाला खायचा होता फालुदा आणि मग नंतर फालुदा शॉपमध्ये गेलो होतो आम्ही तिथं. तर फालुदा घेतला आणि बघा मी सरस्वती यंत्र घेतलं. तिथून आले मग नंतर फालुदा शॉपमध्ये. मग फालुदा आम्ही दोघांनी एकच मागवला होता. फालुदा खाल्ल्यानंतर मग आम्ही ते फ्रूटच्या शॉपमध्ये गेलो. तर फ्रूट घे मला तो म्हणला, तर मला फ्रूट घे. ते फ्रूट घेतले. नंतर मग आलो मंदिरामध्ये. मंदिरात आल्याच्या नंतर मग इथं मी फुलं वगैरे घेतली. हे लोटस मला खूप आवडलं होतं आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते हे फूल. आणि महालक्ष्मीचं खूप आवडतं फुलं हे. मग आम्ही इथलं फुलं वगैरे घेतली आणि तिथून नंतर मग मी गेले वटीचं सामान घेण्यासाठी. वटीचं सामान वगैरे घेतलं. मंदिरामध्ये आम्ही गेल्यानंतर मुखदर्शनच घेतलं मी. तर मुखदर्शन घेतलं, मला वेळ नव्हता. तर माझ्या मुलाला मला वापस नेऊन सोडायचं होतं. मग थोडे दुकानं वगैरे फिरलो होतो आम्ही तिथं. मला हा फोटो पण घ्यायचा होता, पण ह्या फोटोची प्राईस सांगितली ती मला 10,000 रुपये. तर मला 2 वर्षापूर्वी मला ह्या फोटोची प्राईस 3,000 सांगितली ती आणि आता 10,000 म्हटले. त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही हा, पण मला खूप आवडला होता हे. आणि इथे पाहू शकता तुम्ही खूप सारे इथं फोटोज, मूर्ती पण होत्या देवाच्या, खूप साऱ्या देवाच्या मूर्ती, प्रसाद, पूजेचं सामान पण होतं इथं. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर पण करा.